सामना आपण जिंकलात. इट्स अ टफ मॅच. आणि यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती एक थोडासा बदल आपण करणार आहोत. तोपर्यंत घेऊया शॉर्ट ब्रेक आणि विनंती करत आहे सिद्धेश लवकर या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. सिद्धू ओव्हर टू सुयश. हॅलो, चला सिद्धूला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. विनंती करतोय जे काही त्याचं पारितोषिक आहे ते स्वयंसेवक घेऊन या. सिद्धू इथे उपस्थित आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. सिद्धू इथे उपस्थित आहे. रजनीकांत की जो लेट नाइट फिल्म होती है काय झाला? तिकडून काहीतरी केलं ना तुम्ही? चालू झालेलं तिकडून काहीतरी. हॅलो, तर सन्माननीय सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सिद्धू याला देतोय. कॅमेरा सुनील म्हात्रे यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आपण सिद्धूला द्यायचा आहे, ज्याने फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली. तो सिद्धू ठरतोय सामन्याचा चकदार. सामन्याला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जय हनुमान सातिलजी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टाकादेवी मांडवा असा सामना मैदानावरती रंगलाय. इथं बसून कर ना. कधी आता तर जेवलो आम्ही दोघं. भूक लागलेली इथं जेवलेत काय तुम्ही? ते आता मला बघितलंच ना जेवताना. मांडवाचं फिरलं नाही गेलेत मग ठीक. मांडवा संघ आपला प्रतिनिधी आलेला नाहीये. मांडवा संघ आपल्याला विनंती करतोय प्रतिनिधी आलेला नाहीये.
लागल्यानंतर बिहाइंड द विकेट यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. चेंडू जोपर्यंत अडवलं जाईल कोणतीही धाव आलेली नाही. लगातारचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकल्यानंतर अर्थातच आपण जर पाहिलं तर खराब टप्प्यावरती टाकल्यानंतर यावेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला गेला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप टाकला जातोय. पंचांचा इशारा, हा चेंडू वाईड असल्याचा अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. 11 धावा आता धावफलकावरती येतील टाकादेवी मांडवा संघासाठी. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर जिथे पहिले चालू आहे, पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. आखूट टप्प्याचा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत चाललाय. उलट्या हाताने उलट्या दिशेने धावत जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये पकडत असताना जमिनीलगत पडाला आणि तदनंतर आपण पाहतोय तिथे 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्या. दुहेरी धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत्या. सिद्धू घालून खेळा नाही तर 2 धावांची पेनल्टी आहे. कोणलाही रे घालून खेळ. पुन्हा एकदा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला. प्रितेश यावेळचा चेंडू आपण पाहतोय नटराजन पद्धतीने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून होता परंतु थांबवलं गेलं फलंदाजाला. एकच सिंगल यावेळी धावफलकावरती लागेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टाकादेवी मांडवा या संघाची धावसंख्या पुढे सरकते. 14 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक हे पहिलं चालू असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आला. स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर शुभमला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी टाकलेला हा चकवा चेंडू पडल्यानंतर स्लोवर धीम्या गतीने सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. उर्वरित काम यष्टिरक्षकाने कंप्लीट केलं. डॉट चेंडू आला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 यावेळी धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. जाऊ पटापट घरी नाही काय काम काय नाही असंच रील करायची. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. जय भवानी जय हनुमान सातिलच्या संघाकडे आपण पाहतोय. मुन्ना यावेळी गोलंदाजी माकवती सज्ज झाला. मुन्नाच्या खांद्यावरती षटक क्रमांक दुसरं सोपवलं गेले. आता हे दुसरं षटक तो कशा रीतीने हाताळणार. मुन्ना यावेळी षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज झालाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पॉवर एंड कडनं तो यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. समोर आपण जर पाहिलं तर सरगमला पाहायला मिळतं ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात. धावा त्याने बनवल्यात आपल्या संघासाठी. एक जमेची बाजू म्हणावी लागेल. तो खेळपट्टीवरती टिकलाय. यावेळचा आपण जर पाहिलं तर टिक धरून खेळला गेलेला फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. चेंडू सुपूर्द करा. चेंडू आलेला आहे. धन्यवाद स्वयंसेवक. षटक क्रमांक आपण पाहतोय हे दुसरं चालू असताना जिथे पहिल्या चेंडूवरती आडवा बाटने खेळलेला फटका 6 धावा देऊन चाललाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आणि आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा 4थ्या ते 5व्या स्टंपवरचा चेंडू आपण जर पाहिला तर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर तिथे यष्टिरक्षक चेंडू अडवतोय. कोणतीही चुकी न करता चेंडू अडवला गेला आणि एकही धाव या चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर आलेली नाहीये. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर परंतु याही वेळेला आडवा बाटने फटका खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. झेल पकडला जाईल. पहिला फलंदाज 20 धावसंख्येवरती होईल बाद.
मृणालच्या पहिल्या चेंडूवरती अर्थातच मुन्नाच्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा चेंडू टाकला गेला, परंतु आडवा बॅटने खेळत असताना जे फटक्यामध्ये ॲनिमेशन हवं होतं ते कमी लाभलं आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन आपण पाहतोय यावेळी सरगम मैदानाच्या बाहेर परतला. सरगम परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय मौलानी यावेळी मैदानावरती झाला. मौलानी येतोय फलंदाजीसाठी, जिथे आपण जर पाहिलं तर धावसंख्या ही मात्र यावेळी ताकाडेवी मांडव संघाची 20 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकापर्यंत आतापर्यंत आपण जर लक्ष टाकलं ना तर 3 चेंडून मागे 6 आल्यात, एक विकेट आली आहे. महत्त्वपूर्ण गोलंदाजी यावेळी महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना मृणाल उर्फ मुन्ना यावेळी पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पावलन एंडकडनं गोलंदाजी तो करतोय. या एंडने आपण जर पाहिलं तर भरपूर गोलंदाजांनी कालच्या दिवसात सुद्धा आणि आजच्या दिवसात मार खालाय. मग अशा वेळी काही गोलंदाज आहेत ते या एंडने सरशी ठरलेत. यावेळी स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक समोर क्षेत्ररक्षक होता, परंतु जोपर्यंत चेंडूवरती जाईल एकच धाव मिळेल. स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करताना त्यावेळी स्टार्ट घेणं खूप गरजेचं असतं. यावेळी स्टार्ट नव्हता आणि त्याच कारणामुळे आपण जर पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षकाच्या 3 ते 4 पावलं पुढे हा चेंडू पडला आणि तदनंतर आपण पाहतोय या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त झाली. 21 धावा आता धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. या षटकातील 5 चेंडूंचा आपण पाहतोय खेळ मात्र संपतोय. 5 चेंडूंचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा सुद्धा चेंडू आपण जर पाहिलं तर लेंथवरती टाकला होता. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. समर इन डिलिव्हरीप्रमाणे हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तिथे कोणती चूक केली जात नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील येणं बाकी असताना हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. मग हे षटक सुद्धा तितक्याच चांगल्या रीतीने इथून मात्र हाताळलं जात आहे. यावेळी स्ट्रेट बॅटने शुभमने ठोकलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला टाटा बाय बाय हॅलो करून जाणारा फटका 6 धावांसाठी. तदनंतर डीप कव्हरवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट पॉईंट आहे, शॉट मिड ऑफ आहे. तदनंतर आपण जर पाहिलं तर शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅन हे आपल्याला पाहायला मिळतं एक यष्टिरक्षक धरून. यावेळी आपण जर पाहिलं ना तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा जिथे मांडवा संघाच्या धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती मौलानी पाहायला मिळतं, परंतु मौलानीला सुद्धा एक करावं लागेल. कुठेतरी शुभमला यावेळी स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल. शुभम जर स्ट्राईक एंडवरती आला तर नक्की त्या संघासाठी धावा सुद्धा येऊ शकतात, किंबहुना समोरच्या संघावरती तुम्ही प्रेशर सुद्धा टाकू शकता. एखाद मोठा फटका आला तर प्रेशर येऊ शकतं, गोलंदाज तितक्याचा धावा खर्च करू शकतं. हे अनेक वेळा पाहिलं आपण. मग अशा वेळी याच स्वरूपात मौलानीला सुद्धा खेळावं लागेल. ज्या रीतीने त्याला कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याला फलंदाजीसाठी वनडाऊनरित्या पाठवलं गेलं. अर्थातच ही भूमिका सुद्धा तितकीच खूप महत्त्वपूर्ण असते. नेहमीप्रमाणे आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा ही वारंवार वनडाऊनची असायची, परंतु तदनंतर त्याची जागा बदलली गेली. त्याला ओपनिंगला आणलं गेलं, पुन्हा एकदा त्याला वनडाऊनला ठेवलं गेलं. ही भूमिका खूप गरजेची असते, कारण
बघा मित्रांनो, लक्ष द्या, आपल्यासाठी मिनिटं लावलेली आहेत. 20 मिनिटांचा अवधी आहे 4 षटकांसाठी. आपण जर तो दवडला तर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. त्यामुळे ही भूमिका खूप गरजेची आहे. या बेलचा चेंडू आपण पाहतोय, स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या दिशेमध्ये आणि तिथून मात्र चेंडू फरार होईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्ट्रोक, मौलानीच्या बॅटमधून चौकार. लॉफ्टेड स्ट्रोक होता, चौकार तिथे मिळाला. चौकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. 31 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. मौलानीच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहिला. या बेलचा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा आडवा बॅटने लॉंग स्टॉप रिजनला आता मात्र आणखीन एक नवसंजीवनी प्राप्त करून देणारा हा फटका येतोय. वेलकम 4. लपेटून खेळायचं होतं, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव येतोय. परंतु धावसंख्येकडे लक्ष टाकलं ना तर 3 षटकांमध्ये जी पुरेशी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या आतापर्यंत आली आहे. 35 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खेळायचा जरूर होता व्ही शेपमध्ये, परंतु आपण जर पाहिलं तर पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर खेळण्याच्या मर्यादेमध्ये अर्थातच खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू होता. त्यामुळे अवांत स्वरूपाची धाव तर धावफलकावरती घेतली जाईल. 36 धावा यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती लागतात. 36 ऑन अ स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. यावेळचा आडवा बॅटने स्ट्रोक खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. झेल मात्र घेतला जाईल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परतेल. मौलानी बॅक टू द डगआउट. गरजेचं आहे, परंतु आज जो निर्णय घेतलाय ना, जिथे आपण पाहतोय विक्रांतला मैदानावरती धाडलं गेलंय, हा निर्णय किती सक्षम ठरतोय किंबहुना या हा फलंदाज किती धावा बनवतोय हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय, जिथे आपण पाहतोय जय हनुमान सातेरीच्या संघाने 3 षटकांमध्ये तब्बल 36 धावा खर्च केल्यात. 3 षटकांमध्ये 36 धावा येत असताना आपण पाहतोय. येणारे 2 षटक बाकी आहेत, जिथे शुभम मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय, ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक सेट फलंदाज ना मैदानावरती आहे. एक ॲडव्हान्टेज यावेळी पाहायला मिळतोय टाकादेवी मांडवा संघासाठी. त्यामुळे आता दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा अर्थातच सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्थातच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मृणाल उर्फ मुन्नाला इथून मात्र आणलं जात आहे. ज्या एंडने त्याने सुरुवात केली होती, ज्या एंडने त्याने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, एक षटकार त्याच्या गोलंदाजीवरती जरूर आला होता, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 4 इथून मात्र सुरुवात
षटक क्रमांक 4 सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण बाब काय आहे तर इथून आपण जर पाहिलं ना तर शुभम मात्रे मैदानावरती स्ट्राईक एंडवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. या सामन्याचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे टाकादेवी मांडवा संघासाठी. आडवा बॅटने वेगाने बॅट फिरली गेली होती, परंतु चेंडू तितकासा आपण जर पाहिलं तर बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बॅटला हुलकावणी देऊन सरळ थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि निर्धाव सुद्धा आला. षटक क्रमांक हे आपण पाहतोय 4 तिथे मात्र चालू असताना पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाचा खेळ यावेळी चालू आहे, जिथे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती मागच्या षटकाची सुरुवात सुद्धा मुन्नाने अशाच रीतीने केली होती. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्याने पिच केला होता आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर अर्थातच पहिल्या चेंडूवरती त्याच्या गोलंदाजीवरती षटकार आला होता, तो की सरगमने मारला होता, परंतु तदनंतर सरगमला त्याने शांत ठेवलं होतं. परंतु यावेळी षटकाला त्याने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू निर्धाव आला आहे. आपण पाहतोय शुभम जो की स्ट्राईक एंडवरती खेळतोय, याचा मात्र आता दांडी उडवली जाते. मिडल स्टंप इथून मात्र उद्ध्वस्त केलं. आणखीन एक फलंदाज शुभम आपण पाहतोय मागच्या चेंडूवरती इतका वेगवान चेंडू होता की एसटी सुद्धा लांबवरती जाऊन पडली आहे. अर्थातच कालच्या दिवसामध्ये आर्यन खारकरने एक बोल्ड घेतला होता, त्यावेळी बेल्स पूर्णपणे बाउंड्री लाईनपर्यंत उडून गेली होती. हे वेग आहेत काही गोलंदाजांकडे असणारा वेग, त्यांचा बोलबाला, वेगाचा बोलबाला आपण पाहिला. त्यामुळे आता या चेंडूवरती विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला, विराट मडवी यावेळी आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतोय. गाजर आहे तिथून बोलव ना पाण्या येण्याला झाडासला कोणाला तरी. मनीष कुठं आहे? स्ट्राईक एंडवरती विराट मडवीला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मुन्ना यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव यावेळी धावफलकावरती लागेल. एकेरी धावेनंतर आता संघाचं धावसंख्याचं फलक आपण किंबहुना धावसंख्या पाहिली तर बऱ्याच काळानिशी पुढे सरकते. अर्थातच 37 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये 36 होत्या, परंतु तदनंतर आतापर्यंत या षटकातील 4थ्या षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. बऱ्याच काळाने मागच्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. यावेळी आपण पाहतोय बॅटची लेडिंग आहे, जरूर घेतली. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय, रनआउटची संधी, परंतु थ्रो थोडासा खराब, जिथे आपण पाहतोय एक सिंगल मिळाली आहे आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकते आहे. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर एक धाव धावफलकावरती घेतली जाईल. 38 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक षटकार आला होता, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर इथून धावा आलेल्या नाहीयेत. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल, फेकी करेल, तदवरती एक सिंगल इथे मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. यापुढे लोणारा सामना नाणेफेकी करण्यासाठी यायचा आहे. जय हनुमान बेलपाडा विपक्ष जोगेश्वरी माता आवास. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे. पुनश्च एकदा मुन्ना यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला आहे. समोर आपण पाहतोय फलंदाज होता, त्याच्या बॅटमधून यावेळचा फटका आपण जर पाहिला तर बाउंड्री लाईन पर्यंत खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. रिले पद्धतीने अडवलं गेलं या चेंडूला. एकाच्या हाताला चेंडू लागला. पुनश्च एकदा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने यावेळी चेंडू उचलला. तितक्याच कल्पकतेने चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावा धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं आणि त्याचमुळे 2 धावा सुद्धा सेव्ह केल्या. 41 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय आता अंतिम षटक येणं बाकी.
अंतिम षटकाचा खेळ येणं बाकी, जिथे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती विक्रांत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. विक्रांतच्या खांद्यावरती षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं सोपवलंय, जिथे आपण पाहतोय यावेळी क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. जो डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला 30 यार्ड सर्कलमध्ये आणलं गेलंय आणि जो 30 यार्ड सर्कलमधला क्षेत्ररक्षक होता त्याला डीप पॉईंटवरती तैनात केले जात आहे. अर्थातच कोणती ना कोणती रणनीती इथून मात्र आखली जाते. 5 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय आणि त्याचमुळे आपण जर फलंदाजांकडे असलेला ॲडव्हान्टेज सुद्धा पाहतोय. यावेळचा पहिला चेंडू विराट मडवीसाठी योग्य टप्प्यावरून जाणारा यावेळी पाहायला मिळाला. 41 धाबा धावफलकावरती असताना 41 धाबा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा चांगल्या टप्प्यावरती विराट मडवीला सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय इथे निर्धाव टाकलेत. गोलंदाजी मार्कवरती विक्रांत आला, ज्याने आतापर्यंत हे 2 चेंडू योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईन लेंथवरती टाकलेत. वेगाचा पूर्णपणे वापर केला जातोय, लाईन लेंथचा पूर्णपणे वापर केला जातोय आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे असणारा वेग आणि तुमच्याकडे असणारा टप्पा जर अचूक असेल ना, तर समोरच्या फलंदाजाला तुम्ही पूर्णपणे थांबून ठेवलं समजा. यावेळी सुद्धा त्याच रीतीचा यावेळचा चेंडू सुद्धा होता. बॅट अँड पॅडमध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. पुनश्च एकदा हलक्या हाताने खेळला, ओव्हर द बॉलर रेड खेळला गेलेला स्ट्रोक. 1 धाव देऊन चाललाय. 42 वरती आता धावफलक पोहोचतंय. 42 धावा. तिसऱ्या चेंडूवरती आता सिंगल आली आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये आपण पाहतोय एक आतापर्यंत 3 चेंडूंवरती सिंगल आली आहे, त्यामुळे संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली आहे. पुनश्च एकदा यावेळचा फटका जसा बॅटच्या रडारमध्ये आलाय, वाईडिश लॉंग ऑफ वरतून भिटकावलाय, ऑन दी टोस येऊन ओव्हर द बॉलर रेड षटकार. राजेंद्र राऊत यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. पहिले स्वागत कर त्यांचा. राकेश मात्र करते. व्यासपीठामध्ये उपस्थित राजेंद्र म्हात्रे यांचं यथोचित स्वागत सत्कार केले जाईल. मी राकेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्र राऊत यांचं यथोचित मानसन्मान करायचा आहे. झाला
तो आपला बेलपाडावाला माहिती ना पोरगा तो टिका विकायला होता तो. स्मित्या त्या हॉस्पिटल सोबत होता. सगळ्यांचे मारा. राकेश म्हात्रे राकेश तर या ठिकाणी आपण राजेंद्र म्हात्रे यांना सन्मानित राजेंद्रजी राऊत यांना सन्मानित करत आहोत आणि राकेश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर सुयश आपण मॅचकडे बोलणार आहोत. या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. मात्र त्या ठिकाणी आपण बघत आहोत टॉस एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण नेक्स्ट मॅचच्या आधी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्या अनुषंगानं आपण बोलत आहोत. जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार अमोल या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला जनमान बेलपाडा संघाचा कर्णधार स्मितेश हे दोन्ही कॅप्टन आहेत आणि ऋषिकेश पाटील सन्माननीय सुनीलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. प्लेइंग 11 आमच्यापर्यंत द्यायची आहे. हेड अँड टेल या ठिकाणी टॉस केला जाईल. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. आपण या ठिकाणी जिंकला आहात टॉस. तो जो काही निर्णय असेल तो तुम्ही लगेच या ठिकाणी सांगायचा आहे. सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत. तर ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. तर स्मितेश तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत आणि हे स्पॉन्सर या ठिकाणी आलेले आहेत. सायली पान शॉप जिराट नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि 1 नंबर पान त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. तर पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. प्रत्येक स्पॉन्सर महत्वाचा ना सुयश. आपण पाहिल्यानंतर कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता, नेहमीच असं आपण म्हणत असतो. तर मॅचकडे वळूयात, कॉन्सन्ट्रेशन करूयात. आल्या क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं गावदेवी क्रीडा मंडळ जिराट यांच्या वतीनं आयोजित या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत मी करीत आहे. तर यावेळेस मात्र पाठच्या पाठमधून आसमानी तुफानी फटका, चेंडू सीमा पार षटकार. आपण बघतोय या सीझन मध्ये ॲज अ ओपनिंग बॅट्समन म्हणून नेहमीच त्याला जनमान साथीच्या संघाने पाठवलंय. आणि तेव्हा एका बाजूला निखिल चव्हाण आहे, दुसऱ्या बाजूला पार्थ कडवे मैदानावरती उतरलाय. 49 धावा करायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी ऑन आहे. आणि आता मात्र अशा क्षणी जेव्हा मैदानावरती तेव्हा उतरताना आपण सन्मान्य निवृत्तीजी पाटील आपण बघत आहोत. या ठिकाणी ते देखील उपस्थित आहेत. लेजेंडरी क्रिकेटर, नेहमीच आपण बघत असतो खारेपाट विभागामधून खेळत असताना अनेक वर्ष त्यांनी आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी केली. ते सुद्धा येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. सन्मान्य सुरेशजी म्हात्रे कोळगाव यांना सुद्धा विनंती आहे की आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर निवृत्ती पाटील यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा स्टेजवरती बसा. तर नक्कीच सुयश आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत, कारण खारेपाट प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा होती जिथे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये निवृत्ती पाटील होते. एक महत्त्वाची संधी त्यांनी समालोचकांना सुद्धा उपलब्ध करून दिली होती. तर पहिलं षटक मैदानावरती आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. विराट मडवीला आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. तर यावेळेस मात्र आउट ऑफ दी पार्क चेंडूवरती केलाय प्रहार, समोरच्याला केलाय गार, चेंडू आउट ऑफ दी पार्क षटकार. कमॉन डीजे.
सामन्यामध्ये बघा ना, ज्या पद्धतीनं पार्थने जेव्हा ठरवलंय ना की मला या चेंडूवरती षटकार मारायचा आहे, तेव्हा तेव्हा त्याने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सुयश अगदी सहज मारलेत. अगदी लिलिया या मॅचमध्ये आपण बघितली तर फटकेबाजी होत आहे. षटक क्रमांक पहिलं जेव्हा प्रगतीपथावरती आहे, जिथे आत्तापर्यंत धावा 13 जमल्यात, 49 धावांचं टार्गेट त्यांना अचीव करायचं आहे. मात्र अशा वेळेस जेव्हा मैदानावरती त्यांचा संघ आलाय ना, तेव्हा त्यांच्या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना पार्थ कडवेला प्रमोट केलं जातं. यंदाच्या सीझनमध्ये एक चांगली फटकेबाजी आली, चेंडूवरती प्रहार केले गेले आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. षटकार आपण पाहिला. तो 2 चेंडू या षटकामधील बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विराट मडवीला आपण बघत आहोत. षटक क्रमांक पहिला. यावेळेस पुन्हा एकदा या चेंडूवरती सेकंड इन रो थांबत नाही पार्थ. कमॉन डीजे मास्टर. षटकार. वादळ या मैदानावरती घोंगावताना बघायला मिळालंय. समोरच्या संघासमोर खेळत असताना ज्या रीतीनं ज्या पद्धतीनं समोर कोणीही येऊ देत त्याला मी घाबरत नाही. पाठच्या बॅटमधून फटके आलेत. तर या चेंडूवरती बघा विराट मडवीने कमबॅक करून दाखवलंय. कारण आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिलं षटक जेव्हा हाताळलं गेलं होतं, तर पहिल्या षटकाच्या अंतिम धावा मैदानावरती बनतायत त्या म्हणजे 19. म्हणजे आता 4 षटकं बाकी आहेत. 24 चेंडू येतील. 24 चेंडूंवरती जिंकण्यासाठी सामन्यामध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. 30 धावा मैदानावरती तुम्हाला बनवाव्या लागतील. पहिलं षटक संपलं, 19 धावा या ठिकाणी बनलेल्या आपण पाहिल्या. मात्र त्यानंतर शेवा मैदानावरती पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल, कारण विकेट या मैदानावरती सुयश त्यांना मिळाली पाहिजे. आणि जर विकेट मिळाली ना तर या मॅचमध्ये पडतील ताकाती मांडवा सरगम अँड टीम. कारण सरगम गरजकडे नक्की ती क्षमता आहे. या संघाचा कर्णधार आहे, एक विकेट किपर बॅट्समन सुद्धा आहे. बॅटिंग करत असताना गेल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर सरगमने सुरुवात केली होती. 2 षटकार 1 चौकाराने मॅचमध्ये पायंडा रचला होता. मात्र त्यानंतर त्याच्या इनिंगला त्याला पुढे घेऊन जाता आलं नव्हतं. मात्र या मॅचमध्ये जेव्हा मैदानावरती उतरलाय ना पार्थ कडवे, त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. ज्या पद्धतीनं ब्रायन लाराला आपण बघायचो, युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलला आपण बघायचो, त्या रीतीनं या मॅचमध्ये फक्त षटकार आणि षटकार या मॅचमध्ये दाखवतोय तो म्हणजेच पार्थ कडवे. तर आता बॉलिंगमध्ये चेंज केले जातील. निहाल घरतला त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. तर निहाल घरत अनेक वर्ष क्रिकेट या संघासाठी खेळतोय. बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं निहालची गोलंदाजी सुरुवात केली जाईल. एक लांब लचक रनअप घेऊन निहाल मैदानावरती राईट आउट द विकेट. तर या चेंडूवरती बघा रणनीती काय आहे. तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मात्र विकेट किपर स्वतः सरगम आहे आणि त्याने आपलं काम अगदी चोखरित्या पूर्ण केलंय. या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर निहालच्या पहिल्या चेंडूवरती कोणतेही उत्तर या ठिकाणी नव्हतं. फलंदाज निखिल चव्हाणकडे स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडू फुलटॉस होता. चेंडू या ठिकाणी घोषित केला बीमर. तर फ्री हिट मैदानावरती असेल, कारण या चेंडूवरती सरळ बॅटने खेळला असता तर मॅक्झिमम 6 धावा किंबहुना 4 मिनिमम मिळाल्या असत्या. मात्र या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हिअर, हे देखील आपण चित्र बघत असतो. समोर स्ट्रेट बॅटने खेळलाय, चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. जेथे प्रथम फलंदाजी केली होती ताकाती मांडवा संघानं, तर 28 धावा मैदानावरती बनवल्या होत्या. 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर सेट ठेवलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार.
चेंडू गेलाय नो, धावा 4 आणि येतोय 22 स्वरूपामधील हा चौकार कमांडी. सामन्यामध्ये आता बघा या ठिकाणी 9+4 आले, त्या म्हणजेच फ्री हिट हा मैदानावरती असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र बॉलर बदलला जाईल. 2 भीमर आले. एक बेसिक रूल सुयश आपण बघत असतो की 2 भीमर आल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या आता गोलंदाजाला या मॅच मध्ये गोलंदाजी करता येत नाही. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बोलत आहोत. चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत, फ्री हिट आहे. या वेळेचा फटका सुद्धा बघा, काय जबरदस्त खेळलाय. चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, सीमा पार येतोय षटकार. असं वाटत होतं की इम्पॉसिबल आहे, मात्र त्याने करून दाखवलं. त्याने फटका खेळला आणि पाठीमागे जर आपण पाहिलं तर ज्या रीतीनं सूर्यकुमार पाठीमागे खेळतो अगदी त्या पद्धतीनं आज त्याने फटकेबाजी केली आहे. पुन्हा एकदा फटका अप्रतिम, येतो छक्का नाही, येतो दस्ता है मेरे दोस्त. कम ऑन डीजे मास्टर. मित्रांनो या षटकामध्ये धावा किती आल्या तर आमचे स्कोरिंग मित्र जे स्कोरिंग करत आहेत, स्कोरिंग करत असताना आज प्रथमेश काल सुद्धा बघितला होता आम्ही. साहिलला प्रथमेशला एक जबरदस्त स्कोरर आहेत. धावा बनतात त्या म्हणजे 46, 3 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्यात. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल 49 ही धावसंख्या छोटी आहे, तर आधीचे सामने बघा जिथे अमरदीप कोळगावने 38 धावा सुद्धा करून दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे 49 सुद्धा धावसंख्या वाईट नव्हती. या ठिकाणी आपण बघतोय ना, जर गाडी सरळ जात असेल तर रिव्हर्स टाकण्याची काही गरज आहे का, किंबहुना आतापर्यंत ज्या पद्धतीनं निखिल चव्हाण स्टेट बॅटने सुद्धा फटके मारू शकतो आम्ही बघितलंय. तर 3 धावांची आवश्यकता आहे, संधी निर्माण झाली होती. येथे लेग बिफोर द विकेटचं अपील. चांगला फटका मैदानावरती खेळलाय, मॅच जिंकवली आहे. चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये सामना जिंकला. जन्म सागरच्या संघानं प्युअर डॉमिनन्स, काय फटकेबाजी केली आज. पार्थ कडवे त्यानंतर निखिल सलामीची जोडी ज्याने 49 धावा या मैदानावरती बनवल्या. समोर दडपण आणलं आणि या संपूर्ण सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नो डाऊट ज्याने अफलातून फटकेबाजी केली